आज या 10 वर्षापासून पुरीची आई डायरेक्ट पुरीला सांगते एखादा महिना बघ, सगळ्यांचा अंदाज घे, नाही तर पाहुणा इकडे घेऊन ये. बस 95% पुरींच्या संसाराचं वाटोळं त्यांच्या आयाने केलं, ध्यानात ठेवा. इतक्या खोडीच्या द्या, फक्त दिसत्यात अशा. कोणती कीर्तनात बसलेली बाई आहे माया पुढं का तुझा आणि तुझ्या पुरीचा 8 दिवस फोन झाला नाही, बोटवर कर, मी सत्कार करतो तुझा, कर बोटवर. जाऊ दे, आजचं पाकिट देतो तुला, कर, चाल. काय करा तुला पुरीचा? हा विनोद नाही, हा विनोद आहे. काय करा तुला मुलीच्या संसारात? काय गरज आहे? तू काय बोलत असती पुरीशी रोज? काय कालवण केलं? मोबाईल भाजली खाती? दरिद्री नाही का? काय कालवण केलं? जेवली का झोपली का? किती बकरं झाली का तुझ्या शेळीला? 3. बया एक पुढं पिन, तुला काय करायचं? जर आजपासून पुरीच्या घरी डोकं लावलं, तू कशावर लिहून घे, यंदाची दिवाळी खात नाही तू, घे कशावर लिहून. हा विनोद नाहीये महाराज. अरे स्वतःच्या मुलीच्या पायाला चपला घालायला दाशा होत्या, त्याची मुलगी वनवासाला निघली तरी जनक बोलला नाही. जनक शब्द सुद्धा बोलला नाही. पोरगी वनवासाला निघली वनकली निसून. अरे आता तर जनक असता तर रामाचं कान फाड फोडून टाकलं असतं. बावळा, तू वनवासाला चालला का? घटस्फोट घे, मायापुरीला 2-4 राम, एकत्र राम काय घेऊन बस. पण जनक राजा शब्द सुद्धा का बोलला नाही माहितीये का? ऐका, जाणकार पोथे ऐकणाऱ्यांच्या ध्यानात येईल. राजा जनकाला माहित होतं माझ्या मुलीच्या कपाळावर जे सटवीने लिहिलंय ते मलाच काय माझ्या बापाला चुकवता येणार नाही, तिला भोगू द्या. तिनं जर भोगलं पुढे जर अमर झाली तर काय होईल? झालीच. इतिहासात अमर झाली त्याची पोरगी. कारण पुरींचं लग्न पूर्वी बाप जमीत होता. आता बापाला व्हॉट्सअपला माहित झालं पुरीचं लगीन, त्या कुठे गेली काय? आणि मग पुरीने मूर्खपणानं वागायचं आणि पोरांना बरबाद करायचं. आता सध्या पेपरला बातम्या पहा, पेपरला आणि टीव्हीला बातम्या पाहिजे. अल्पवयीन मुलीला पळवले, अल्पवयीन मुलीला पळवले. जरा वाचणारे ध्यानात ठेवा. याला तुम्ही कोणाला दोष देता? मुलाला. तुम्ही सगळी शिक्षा कोणाला करता? मुलाला. पुरीचा दोषच नाही का? तिला समजत नाही का शिमलीला काही? कान फाड फोडलं पाहिजे, तिला कळत नाही. 15 वर्षाची टुणगी म्हणजे बारीक आहे का? बारीक आहे. त्यानं मोबाईल दिलेला तुला गोड लागला, त्यानं रिचार्ज मारलेलं तुला गोड लागलं, त्याच्या गाडीवर तोंड बांधून हिंडाय गोड लागलं, त्यानं दिलेले पैसे वाढले ना, आता भुकती थाड पडून टाकली पाहिजे. समजत नाही का पोरीला? हा विनोद आहे का? विनोद नाही. 15 दिवस त्याच्या गाडीवर तोंड बांधून हिंडली तेव्हा नाही वाटलं तुला काय? 10,000 तुझ्याकडे मोबाईल आहे, तुझ्या पर्स मध्ये 2-3 हजार रुपये आहे, तुझ्या मोबाईल मध्ये 1000 रुपये बॅलन्स आहे, मी कुठून आणते तू? शाळा बुडून त्याच्या गाडीवर वाजायला हिंड, तिथून बोला भुकती. हा विनोद आहे. अरे पुरीची छेड काढणाऱ्या पोराच्या जर पुरीनं कानपट्टी ठेवून दिली तर तो पोऱ्या कावळा शिवेपर्यंत तिच्या नादी लागायचा नाही. आणि आपण दोष कोणाला देतो? सगळ्या मुलाला. पुरी मला सांगा, ह्या गोष्टी विनोद आहे का? मुलगी मला आहे, मुलगी तुम्हाला आहे. याला आणि पोरगी आपली प्रेमात पडली हे तिच्या आईला पूर्ण माहित असतं. आयांनी भामटेपणा करायचा नाही. माहित नाही का तुला आपली पोरीच्या बॅलन्स मध्ये बॅलन्स कस काय वाढला? आपली पोरगी रविवारी शाळेत जाती, 3-3 वेळा भांग पाडती, 6ला शाळा सुटती, पोरगी 8ला येते. मग ही पोरगी काय करते बुवा? तू काय करीत असती नक्की घरात? आपली पोरगी 2-2 वेळा आरशात पाहती, 4-4 वेळा भांग पाडीती. मग तुझ्या पोरीला काय पांडुरंगाचा साक्षात्कार हो राहिला का? काय समाधी लागली का तुझ्या पोरीला? पोरगी पळून गेल्या म्हणती मला अंदाज आलता. तू काय कुंभ मेळायला गेली ती उलाटली होती का पुढं? हा विनोद नाहीये महाराज. लोकांना वाईट वाटतं. इंदुरीकर डायरेक्ट बोलतो महाराज, पण तळतळीने सांगतो तुम्हाला, मी मरल ना महाराज, मरल. मरणार नाही मी 5-25 वर्ष, पण तुम्हाला आपली रोज आठवण येईल एवढं ध्यानात ठेवा.